आणि माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा प्रश्न आपण गृहमंत्र्यांच्याकडे नेला पाहिजे। सीमा भागातल्या आपल्या मराठी भाषिकांच्यावर अन्याय होत आहेत, अन्यायाचं परिमार्जन तर होतच नाही, उलट परिस्थिती चिघळवायचा जाणून बुजून प्रयत्न चाललेला आहे। कदाचित कर्नाटकमध्ये निवडणूक आहे त्याच्या पार्श्वभूमीमध्ये हे चाललंय का काय, परंतु आपण बघ्याची भूमिका घेता कामा नये। आज सीमा भागातले सर्व मराठी भाषिक आपल्याकडे आशेने पाहत आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदय आपल्या समोर आम्ही सर्व सभागृह आपल्या समोर आहेत। आपण महाराष्ट्राच्या हिताकरता जो निर्णय घ्याल आम्ही आपल्या बरोबर आहे, पण अशी बघ्याची भूमिका घेऊन एका बाजूला कर्नाटक सरकार परिस्थिती चिघळवायचा जाणून बुजून प्रयत्न करतंय आणि आपण त्याला काही उत्तर देत नाही, हे योग्य नाही आहे। तर आपण नेतृत्व करून आमच्या सर्वांचं नेतृत्व करून एक गंभीर इशारा कर्नाटकला दिला पाहिजे की अशा प्रकारची परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका आणि केंद्र सरकारने आपलं दायित्व यामध्ये पूर्ण केलं पाहिजे। नाही, एक मिनिट।